आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे। तब्बल 2,52,00,000 लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यात ही एकत्रित रक्कम जमा केली जाणार असून महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आम्ही डीबीटीची प्रक्रिया सुरू केली आहे। याच्यात दोन गोष्टी आहेत महत्त्वपूर्ण, त्या म्हणजे जे मूळ लाभार्थी आहेत त्यांना तर जो लाभ आहे तो वितरणाची सुरुवात आहेच, पण आधार सीडिंगमुळे जे लाभार्थी लाभापासून वंचित होते त्यांची सुद्धा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत त्यांना सुद्धा डीबीटीची प्रक्रिया आहे ती आम्ही सुरू केलेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाले। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 2 एप्रिल गुरुवार 100% घोड सुद्धा होतच आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने एप्रिल महिन्याचा दुसरा दिवस राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा आज 100% घोड सुद्धा होतच आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मार्च महिना संपून गेला तरी पण तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आलेला नव्हता, त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या। तर या लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तुम्ही सुद्धा आताच व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलेलं आहे, ज्या ज्या लाडक्या बहिणींची केवायसी पूर्ण झालेली आहे अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे, कारण लाडक्या बहिणींनो खटाखट पैसे सोडलेले आहेत। बहिणींच्या खात्यामध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये हे पैसे जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। तर खऱ्या अर्थाने आपण बघून घेऊयात की आज 2 एप्रिल गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होऊन जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना विचार करायला गेलं तर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता हा 31 मार्चच्या अगोदर जमा व्हायला पाहिजे होता, परंतु लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडे निधीची कमतरता होते। राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार होता, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। परंतु लाडक्या बहिणींनो आज 2 एप्रिल गुरुवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता जमा सुद्धा होतच आहे। बघा, आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। डीबीटीचं बटन दाबल्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे, परंतु लाडक्या बहिणींना हे पैसे आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये सोडले जात आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा आज 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होत आहेत। जर तुमचा जिल्हा उद्याच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पैसे मिळतील आणि ज्या बहिणींचा जिल्हा परवाच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल त्यांना परवा पैसे मिळणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा। पुढच्या 2 मिनिटांमध्ये सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी, यासोबत कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे सोडले जात आहेत त्या बँकांच्या यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे मार्च महिन्याच्या 21 हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडकी बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यासोबत बहिणींचे लाडके भाऊ म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दिलेला शब्द पूर्ण करत असतात। बघा बहिणींनो, तुम्हाला शब्द दिलेला होता की तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता सोडला जाईल। काही वेळेस थोडासा उशीर होईल, काही वेळेस लवकर सोडला जाईल, परंतु 100% पैसे सोडले जातील। आता थोडाफार उशीर झालेला आहे, मार्च महिना संपून गेलेला आहे, एप्रिल महिन्याचा आज दुसरा दिवस उजळलेला आहे।
आहे, त्या अनुषंगाने लाडक्या बहिणींना काळजी लागलेली होती. लाडक्या बहिणींना वाटत होतं की लाडकी बहीण योजना बंद झाली की काय, त्यामुळेच पैसे आलेले नसावेत. परंतु लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. सरकारकडे निधीची कमतरता होते. सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार होता, त्यामुळे पैसे येण्यासाठी थोडासा वेळ लागलेला आहे. परंतु यापुढे उशीर होणार नाही. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात नाहीत. तर आज पहिल्या टप्प्यामध्ये टोटल मिळून 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 12 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत. 40 लाख बहिणींना पैसे मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घ्यात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालेला होता, त्याच 12 जिल्ह्यांमध्ये आज मार्च महिन्याचा 21 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमा होत आहे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तुमचे KYC पूर्ण असेल आणि जर तुमचा जिल्हा आजच्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, बँक खातं सांगितलेल्या बँकेपैकी असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजच हे पैसे जमा होत आहेत. परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि या चालू महिन्याचे म्हणजेच मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे 3000 रुपये जमा होत आहेत. परंतु ज्यांना फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळालेले होते, त्यांच्या खात्यामध्ये फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम केलं जात आहे. लाडक्या बहिणींमध्ये भरपूर दिवसांपासून चिंता पसरलेली होते, परंतु लाडक्या बहिणींची चिंता आता मिटलेली आहे. अखेर बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, एकंदरीत आता आपण संपूर्ण सविस्तर जिल्हे आणि बँका सांगणार आहोत. त्यामुळे जर तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाता प्रमुख बँकेपैकी असेल, तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत. त्यामुळे जिल्हे आणि बँका सविस्तर पहा. परंतु लाडक्या बहिणींनो, आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे सांगायचं म्हटलं तर एका दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सरासरी 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, तुमचा जिल्हा 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहे का, हे सुद्धा तुम्ही सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील. तुम्हाला यापुढे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका सांगत आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा सुद्धा होऊन जातील. बघा लाडक्या बहिणींनो, आता भरपूर वेळ घालवलेला आहे. यापुढे आपण वेळ घालवणार नाही, कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा सकाळ सकाळ दुपारी संध्याकाळी सुद्धा भरपूर कामे असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींचा वेळ न घालवता सविस्तर जिल्हे आणि बँका यासोबत तालुक्यांच्या यादी, गावांच्या यादी सुद्धा पाहणार आहोत. यासोबत लाडक्या बहिणींनो, आज सर्व मिळून किती पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणींना पैसे जमा होणार नाही, तर त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. परंतु ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली नसेल, त्यांना पैसे आज मिळत आहेत का, त्याविषयी सांगतो. यासोबत ज्यांची KYC अर्धवट राहिलेली होती, चुकलेली होते, त्यांना पैसे मिळत आहेत का, किंवा लाडक्या बहिणीनं ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे, त्यांना पैसे मिळत आहेत का, तर या तिन्ही प्रश्नांची उत्तरे सविस्तर सांगत आहे. बघा, विचार करायला गेलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते. ही युद्धजन्य परिस्थिती सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींचा हप्ता उशिरा येत आहे. उशिरा येत असल्यापर्यंत उशिरा जरी हप्ता आला तरी पण वेळेवरती पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुमची नाराजी आता दूर केली जात आहे. तुमची नाराजी दूर करण्यासाठी तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये तर जमा केले जात आहेत. ज्यांना फेब्रुवारीचे
1500 रुपये मिळालेले नव्हते त्यांची सुद्धा प्रतीक्षा संपवली जात आहे. बघा, ज्यांना फेब्रुवारीचे 1500 रुपये आलेले नव्हते त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये असे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत. परंतु ज्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा झालेले आहेत त्या बहिणींना फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत. खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडके बहिणींचा आज 2 एप्रिल 100% गुरुवार आज 100% गोड होत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असल्यामुळे लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचं मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक केलं जात आहे. लाडक्या बहिणी म्हणत आहेत की आमचे भाव हे 100% दिलेला शब्द पूर्ण करत असतात. एकनाथ शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द आता पूर्ण केलेला आहे. जरी उशीर झालेला असला तरी पण आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप केले जात आहेत. बघा, आज पहिल्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल महिन्याचा दुसरा दिवस आहे. तर आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश, उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहेत. हे पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहेत. लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 10 वाजता बँका उघडल्यानंतर हे पैसे जमा केले जातील अशी बातमी कालच आलेली होती आणि ती बातमी आता सत्यामध्ये उतरत आहे. बघा, सकाळी 10 वाजल्यापासून हे पैसे बहिणींना मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. बघा, लाडक्या बहिणींनो, आज पैसे जमवतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, अशा प्रकारच्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरती सुरू होत्या. तर अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे, कारण खाटागट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत आहे. त्यामुळे अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागून हे पैसे जमा सुद्धा होतच आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की तुमच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे, त्यातल्या त्यात आता लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुमच्या आधार कार्डच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जात आहेत. म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. तर या डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे सोडले जात आहेत. डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडले जात असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे. तर एकंदरीत लाडक्या बहिणींनो, आता आपण सविस्तर जिल्हे आणि बँका पाहणारच आहोत. परंतु तुम्हाला माहिती आहे की अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होते. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्र राज्यातील सर्व योजनांवरती, संपूर्ण देशावरती पाहायला मिळालेला आहे. शेतकरी बांधवांची केळी या युद्धामुळे बाहेरच्या देशामध्ये पाठवण्यात आलेलं नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांचं सुद्धा आतोनात नुकसान झालेलं होतं. लाडक्या बहिणींचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. परंतु आता सध्याच्या स्थितीला 4 ते 5 दिवसांसाठी युद्ध थांबवण्यात आलेलं आहे. युद्ध थांबवण्यात आल्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळून संपूर्ण भारतातील जनता आता खुश सुद्धा झालेली आहे, कारण शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमची आता प्रतीक्षा आजपासून संपवण्यात येत आहे. आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये तुमची प्रतीक्षा संपून तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा देण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. उद्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आणि परवा दिवशी तिसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित 12 जिल्ह्यांचा समावेश. तर एकंदरीत आता आपण बघून घ्या की आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जात आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, त्या 12 जिल्ह्यांची नावे कोणकोणती आहेत, तर आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत. सरसकट सर्व लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की या ठिकाणी जे 5 कडक नियम लावण्यात आलेले आहेत तर ते 5 नियम कोणकोणते आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, 5 नियमांमध्ये तुम्ही जर बसत असाल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. परंतु ज्या लाडक्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत नाहीत त्या बहिणींनी पैसे येणार नाहीत. त्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. तर आपण हे 5 नियम कोणकोणते आहेत ते सविस्तर सांगत आहोत. 5 नियम पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा
करायचं नाही। बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही हप्ता 100% सोडू आणि त्यांच्या माध्यमातून आता हे हप्ता सोडायला सुरुवात करण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सकाळपासून पैसे जमा होत आहेत। लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहेत। परंतु लाडक्या बहिणींना सांगायचं म्हटलं तर बघा सकाळी बँका उघडल्या बँकेमधून हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये सोडायला सुरुवात करण्यात आलेली आहे। डीबीटीच्या माध्यमातून पैसे सोडले जात असल्यामुळे लाडक्या बहिणी आता प्रचंड खुश झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर बघा लाडकी बहिणींनो आज पहिल्या टप्प्यामध्ये ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे तर या 12 जिल्ह्यांची यादी सविस्तर वाचून दाखवत आहे। सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पहा जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे खटाखट जमा सुद्धा होऊन जातील। परंतु लाडकी बहिणींनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता लाडकी बहीण योजनेच्या मार्च हप्त्यासाठी 5 कडक नियम लागू करण्यात आलेले आहे। ज्या लाडकी बहिणी या 5 कडक नियमांमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत। परंतु ज्या बहिणी 5 नियमांमध्ये बसत नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नाहीत त्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे लाडकी बहिणींनो 5 कडक नियम सविस्तर पहा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येतील का तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही हे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर नियम तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत। ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत आहेत, पात्रतांमध्ये बसत आहेत, अटी शर्तींमध्ये बसत आहेत त्यांनाच दिलासा मिळत आहे आणि त्यांचीच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहेत। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत्या। परंतु अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागलेला आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमवत आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आता वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँका सविस्तर सांगत आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि बहिणींचे लाडके भाऊ म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील तर हे दिलेला शब्द पूर्ण करत असतात। प्रत्येक लाडक्या बहिणीला वेळेवरती पैसे सोडत असतात त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश सुद्धा होतच असतात। तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की सविस्तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळत आहे, लाडक्या बहिणी कशा पद्धतीने खुश होत आहेत त्याचे संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर आपण प्रमुख 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये जेवढे पण काही तालुके आहेत, जेवढे पण काही गावे आहेत, जेवढ्या काही गावांमधील बहिणी आहेत त्या सर्व बहिणी आता खुश होणार आहेत कारण बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना दिलासा दिला जात आहे। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपवली जात आहे। लाडक्या बहिणी प्रचंड खुश होत असल्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज तुमच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे सोडले जात आहेत, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींना सोडले जात आहेत त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। बघा लाडकी बहिणींना विचार करायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या पाठोपाठ राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि ज्यावेळेस अजितदादा होते त्यावेळेस त्यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत 3 गॅस वितरित करण्याची योजना सुरू करण्यात आलेली होती। परंतु कालांतराने गॅस कनेक्शनचे पैसे हे काही बहिणींना मिळालेले नव्हते। फक्त बहिणींना आश्वासन देण्यात येत होते की गॅस कनेक्शनचे पैसे सोडू, परंतु सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार असल्यामुळे हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते। परंतु आता गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वितरित केले जाणार आहेत। बघा गॅस कनेक्शनचे पैसे लाडक्या बहिणींना सरसकट मिळणार आहे त्यामुळे काळजी करायची गरज भासणार नाही। तर आता आपण जिल्हे आणि बँका सांगत आहोत। तर बघा लाडक्या बहिणींना विचार करायला गेला तर पुणे विभाग असेल, कोकण विभाग असेल, मराठवाडा विदर्भ असेल तर असे विभागांमध्ये जेवढे पण आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यामधील जेवढे पण काही तालुके आहेत, तालुक्यांमध्ये जेवढी पण काही गावे आहेत सर्व गावांमधील प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो बँकेच्या संदर्भात एक महत्त्वाचा नियम लागू झालेला आहे। बघा तुम्ही बँकेमध्ये थोडीफार रक्कम ठेवली पाहिजे
पाहिजे, अन्यथा बँकेच्या माध्यमातून तुमचे पैसे कट केले जाऊ शकतात. बघा, SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी बँका अशा सर्व सहकारी खाजगी पतसंस्था, सोसायटी सर्व बँकेमध्ये पैसे येणार आहेत. बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये सोडलेले आहेत. आता या ठिकाणी मार्च महिना संपवून गेलेला आहे, त्यामुळे आता एप्रिल महिन्यामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये मार्चचे पैसे जमा केले जाणार होते. तर बघा, सध्याच्या स्थितीला बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. लवकरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील. तोपर्यंत बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक करा, बँक खात्याची KYC करा, लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करा, लवकर पैसे येतील.